सुजय एका भल्या मोठ्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीच्या गोल गोल प्रदक्षिणा घालत होता. विहिरीचं पाणी अगदी काळोशार होतं. तिथेच शेजारी एका ताटात बोकडाचे मुंडके ठेवले होते आणि त्याच्या आजूबाजूला हळदी कुंकू पसरले होते. अचानक त्या विहिरीतील पाणी गर गर गोल फिरत तळाशी जाऊ लागलं आणि ताटात ठेवलेले ते मुंडक्याने खाळकन डोळे उघडले आणि भयानक बेसूर आवाजात ते मे मे करू लागलं. हे सगळं भयानक दृश्य बघून सुजयला धडकी भरली. त्याला तिथून पळून जायचं होतं, पण तो तसाच अधिक वेगाने गिरट्या घालत राहिला. त्याचे पाय दुसरीकडे वळवण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण ते विहिरीचं पाणी जणू त्याला गोल गोल गिरट्या घालायला भाग पाडत होतं. आणि अचानक त्याच्या तोंडून एक खिंकाळी फुटली आणि तो अंथरुणात उठून बसला. तो भयानक प्रकार एक स्वप्न होतं हे कळताच त्याला हायसं वाटलं, पण तो पूर्ण घामानं भिजला होता. त्याने घड्याळाकडे पाहिलं. पहाटेचे 3:30 वाजले होते. त्याने जवळील बाटलीतील पाणी ढसाढसा पिले. त्याला आता पुन्हा झोप येत नव्हती. खरं तर त्याला त्या स्वप्नाची भीती अजूनही वाटत होती. तो तसाच फोनमध्ये गेम खेळत बेडवर पडून राहिला. गेम खेळता खेळता त्याला कधी झोप लागली त्याला समजलंच नाही. सकाळी त्याला लवकर जाग आली नाही. सुजयच्या आईने नाश्ता बनवला आणि त्याच्या खोलीकडे जात ती त्याला आवाज देऊ लागली. सुजय, अजून उठला नाहीस? तुला कॉलेजला जायला उशीर नाही का होत आज? असं म्हणत ती त्याच्या खोलीत शिरली. सुजय अजूनही गाढ झोपलेला होता. तिने त्याला उठवण्यासाठी हात लावून गदागदा हलवले तसा तो अगदी दचकून धडपडत बेडवर उठून बसला. त्याच्या आईने त्याला आश्चर्याने बघत विचारले, अरे काय झालं तुला? इतका का घाबरला तू? तेव्हा सुजय म्हणाला, काही नाही गाई, रात्री एक भयानक स्वप्न पाहिलं आणि घाबरलो होतो मी. मी ना एका विहिरीभोवती गिरट्या घालत होतो आणि तिथे एका बोकडाचं मुंडकं ठेवलं होतं ताटात. असंच काहीतरी स्वप्न होतं ते. ते स्वप्न ऐकून सुजयच्या आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तिचा चेहरा चिंताग्रस्त झाला आणि ती म्हणाली, सुजय, मला सांग, त्या विहिरीचे पाणी काळं दिसलं होतं का तुला? हो बहुतेक. हां, काळच होतं. पण का गं, तुला कसं माहीत? काही नाही, ती फक्त एवढंच म्हणाली आणि हॉलमध्ये येऊन फोन शोधू लागली. सुजयही तिच्या मागोमाग आला. तिने गावी असलेल्या सुजयच्या आजीला फोन केला आणि घाबऱ्या आवाजात तिने सुजयला पडलेल्या स्वप्नाबद्दल तिला सांगितले. तितक्यात सुजयने तिच्या हातून फोन घेतला आणि तो आजीला म्हणाला, काय झालं आजी? आई इतकी का घाबरली आहे? तेव्हा आजीने त्याला त्याच्या मागची कहाणी सांगायला सुरुवात केली. फार पूर्वी तुझ्या आजोबांच्या वडिलांनी आपल्या भावासोबत मिळून आपल्या शेतावर विहीर काढली होती, पण तिला पाणी मात्र लागलं नाही. दोघं भावांची शेतजमीन भरपूर होती, पण शेतीला पुरेसं पाणी नसल्याने हवं तेवढं उत्पन्न निघायचंच नाही. गावातील इतर विहिरींना भरपूर पाणी असायचं, पण आपल्या विहिरीला काय पाणी येईनाच. गावकऱ्यांचं म्हणणं होतं की जागेतच दोष आहे, पण आपण ब्राह्मणांकडून काय हवी नको ती पूजा करून घेतली. तुझ्या पणजोबाचं घर त्यावेळचं फार श्रीमंत घर. त्याला त्याची श्रीमंती टिकवून ठेवायची होती आणि त्याच्या पायी त्यानं नको त्या मार्ग निवडला. कुठून तरी दोघं भाऊ एका मांत्रिकाला घेऊन आले. त्यानं तिथे भली मोठी पूजा मांडली. राखेनं विहिरीभोवती वर्तुळ काढलं. समोर हळद कुंकू फुलांनी भरलेलं ताट ठेवलं आणि एका बोकडाचा बळी द्यायला लावला. त्या बोकडाचं मुंडकं त्या ताटात ठेवलं आणि विहिरीला आवाहन केलं. त्यानंतर त्यानं सगळ्यांना घरी पाठवून दिलं आणि रात्रभर त्याने विहिरीपाशी बसून मंत्रविधी केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण तिथं विहिरीवर गेले तर विहीर पाण्यानं तुडुंब भरलेली. त्यावेळी मांत्रिक त्यांना म्हणाला, तुमच्या विहिरीला पाणी आलंय हे खरं, पण दरवर्षी अमावस्येला तुम्हाला बोकडाचा बळी देऊन गाव जेवण द्यावं लागेल. आणि लक्षात ठेवा, एकही वर्ष तुम्ही हा विधी चुकवलात त्याची तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. म्हणजे आपल्या गावाकडच्या विहिरीचे पाणी काळ्या जादूमुळे आहे?
सुजयने आश्चर्याने विचारले. होय बाळा, आजी म्हणाली आणि ती पुढे सांगू लागली. तेव्हापासून पिढ्यानपिढ्या आपली ती प्रथा बनली. पण एका वर्षी तुझे वडील आणि काका हळदीचे ट्रक घेऊन शहरात गेले होते. त्या वर्षी भरपूर उत्पन्न झालं होतं आपल्याला. ते दोघं तिथे पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की 2 दिवस मार्केट बंद होतं. 2 दिवसांनी चालू होणार होतं. तेव्हा इतका माल परत घेऊन येणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी तिथेच एका गोडाऊनमध्ये माल उतरवून घेतला आणि ते तिथेच थांबले. आणि दुसऱ्याच दिवशी ती अमावस्या होती. हळदीच्या गडबडीत सगळेच बळीची तयारी करायला विसरून गेले. बळी द्यायची तारीख कुणाच्या बी लक्षात आली नाही. 4थ्या दिवशी जेव्हा ते दोघं घरी परतले तेव्हा घरच्यांच्या चेहऱ्यावरील चिंता बघून त्यांच्याही लक्षात आलं. आणि आता काय करायचं म्हणून सगळेजण विचार करू लागले. सगळेजण एकमेकांची समजूत काढू लागले. असू द्या, आपण विहिरीची माफी मागू आणि पुन्हा ही चूक घडणार नाही असे बोलू, असं सर्वजण बोलू लागले. पण खरं तर सगळेजण आतून घाबरले होते. जवळजवळ 1 आठवडा उलटून गेला, पण विपरीत असं काही घडलं नाही. एक दिवस तुझे वडील संध्याकाळी शेतावर पाणी सोडायला गेले होते. तसं बराच काळोख पसरला होता. तो एकटाच गेला होता आणि गेला तसा थोड्या वेळानं लगेच धावत धापा टाकत घरी आला. तुझी आई आणि मी दोघीच होतो घरी. आणि तो बरडू लागला. विहिरीचं पाणी काळं झालं, गोल गोल फिरू लागलं. तू अजून लहान होतास. तुझ्या वडिलांची अवस्था बघून तू घाबरून गेला होता. मी तुला आजोबांना बोलवून आणायला सांगितलं. तुझे वडील जोरजोराने श्वास घेत होते आणि एकच वाक्य बोलत होता. विहिरीचं पाणी काळं झालं आणि गोल गोल फिरू लागलं. आणि अचानक बोलता बोलता त्यानं शेवटचा श्वास घेतला. आजी थोडा वेळ शांत झाली. तिचा कंठ दाटून आला होता आणि ती पुढे म्हणाली, त्या घटनेनंतर आपण पुन्हा कधी शेती केली नाही. तुझी आई तुला घेऊन शहरात गेली. तुझे काका मात्र तो विधी आजही करतात आणि आपण त्यांना आपल्या वाटेचे पैसे देऊन टाकतो. आजीचं हे सगळं बोलणं ऐकून सुजय सुन्न झाला आणि तो उद्गारला, आजी, आता मला ते स्वप्न पडलं होतं. याचा अर्थ म्हणजे काय? म्हणजे माझ्या जीवाला धोका आहे का? आजीला गहिवरून आलं आणि ती म्हणाली, नाही रे बाळा, असं काही होणार नाही. कारण तुझ्या काकांनी तो विधी कालच करून घेतलाय. पण मी त्यांना अजून पैसे दिले नाही. मी लगेच जाऊन आपला हिस्सा देऊन येते आणि काळजी करू नको, तुला काही होणार नाही. काही वर्षांनंतर सुजयचे आजी आजोबा राहिले नाही. सुजयच्या मुलांची पिढी सुरू झाली. पण आजही त्यांना वर्षातून एकदा गावी तो विधी करावाच लागतो. मित्रांनो, हॉरर मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हे खरं आहे की भूतं अशी सहज आपल्या जगात येऊ शकत नाहीत. पण जेव्हा ती नेमकी वेळ असते, काळ असतो आणि ते नेमकं ठिकाण, त्या विशिष्ट वेळी जर आपण तिथून गेलो तर मात्र ते आपला ताबा सहज घेऊ शकतात. असंच काही घडलं होतं निधीसोबत. ही गोष्ट ऐकण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. निधी एका सुशिक्षित घरातली मुलगी होती. तिचे आईवडील दोघेही वकील होते आणि निधीसुद्धा इंजिनिअरिंग पूर्ण करून लगेच जॉबला लागली होती. तिचा लहान भाऊ कॉलेजात शिकत होता. तिच्या आईवडिलांना निधीचा खूप अभिमान होता. ती फार गुणी मुलगी होती. ती खूप मेहनती तर होतीच, पण तिचा स्वभावही खूप मनमिळाऊ होता. नेहमी आनंदी राहायची. तिचा तो मस्तमौला स्वभाव सगळ्यांना खूप आवडायचा. पण कोणाला ठाऊक होतं, एक दिवस असा येईल की क्षणात तिचं आयुष्य बदलून जाईल. बऱ्याचदा निधीला ऑफिसमधून घरी यायला उशीर होत असे. पण शहरात 10:30-11 ही काही विशेष वेळ वाटत नसे. ऑफिस व्हॅनच्या स्टॉपपासून त्यांच्या सोसायटीपर्यंत जवळपास अर्धा ते पाऊण किलोमीटरचा रस्ता होता आणि ती बिल्डिंग बऱ्याच आत जरा एकाकीच होती. त्यामुळे व्हॅन तिला मेन रोडवरच सोडत असे. वाटेत एक पिंपळाचं झाड होतं.
आणि त्या झाडाखाली एका दगडाला शेंदूर लावून देव बनवला होता. बरेच लोक तिथे हळदी कुंकू आणि फुलं वाहत असत. अर्थात निधीचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हताच, त्यामुळे तिकडे तिचं चुकूनही लक्ष जात नसे. एक दिवस नेहमीप्रमाणे निधीला ऑफिसमधून यायला उशीर झाला. रात्रीचे 11 वाजले होते. निधी व्हॅनमधून खाली उतरली आणि घराकडे जायला निघाली. त्या दिवशी का कुणास ठाऊक निधीचं लक्ष त्या पिंपळाच्या झाडाकडे गेलं. तिथं देव नव्हता, पण निधीने त्यावर इतका काही विचार केला नाही आणि ती पुढे निघाली. पण दुसऱ्या क्षणी तिला वाटलं की तिच्या पाठीमागे तिच्या पावलावर पाऊल टाकत कोणीतरी येत आहे. तिनं गरकन मान मागे वळवली, पण मागे कुणीच नव्हतं. ती पुन्हा चालू लागली, पुन्हा तेच. आता मात्र ती थोडी घाबरली आणि अगदी हळूहळू एक एक पाऊल टाकू लागली. तिच्या पाठीमागेही तिला अगदी तसंच जाणवलं की कोणीतरी हळूहळू पावलं टाकत तिच्या मागे मागे येत आहे. ती एका जागेवर थांबली तशी ती चाहूलही थांबली. तिने मागे वळून पाहिलं तर मागे कुणीच नव्हतं, पण तिची नजर खाली जमिनीकडे गेली आणि ती भीतीने किंचाळली आणि घराच्या दिशेने धावली. तिला जमिनीवर एक सावली दिसली होती, एका बाईची. मोकळे केस सोडलेल्या एका बाईची सावली होती ती. निधी जवळपास किंचाळतच घराकडे धावली आणि घराजवळ पोहोचताच तिने जोरजोराने बेल वाजवली. निधीच्या आईने दरवाजा उघडला. ती धापा टाकत दारात उभी होती. तिची अशी अवस्था बघून निधीची आई घाबरली. तिने तिला शांत केलं, प्यायला पाणी आणून दिलं. निधीचे वडील आणि भाऊसुद्धा त्यांच्या रूममधून बाहेर आले. त्यांनी तिची विचारपूस केली, पण निधी पूर्णपणे घाबरून गेली होती. तिला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. घरच्यांना ती फक्त इतकंच म्हणाली की बाहेर अंधारात मला भीती वाटली. तेव्हा तिच्या वडिलांनी तिची समजूत काढली आणि तिला म्हणाले, घाबरू नको बेटा, उद्यापासून मी येत जाईल तुला घ्यायला तिथपर्यंत. निधी मान खाली घालून बसली होती. अचानक ती उठून उभी राहिली आणि मोठमोठ्याने हसू लागली. केसांना लावलेला क्लिप तिने काढून फेकून दिला आणि ती तावातावाने तिच्या रूममध्ये निघून गेली. तिचे आईवडील आणि भाऊ नुसते एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांना समजलंच नाही हा काय प्रकार घडला ते. ते सुद्धा आपापल्या खोलीत झोपायला गेले. निधी रात्रभर सताट डोळे उघडे ठेवून होती. 1 मिनिटही तिचा डोळा लागला नव्हता. सकाळी सकाळी तिला थोडीफार झोप लागली असावी. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जायची वेळ झाली तरी निधी उठली नव्हती. म्हणून तिची आई तिला रूममध्ये उठवायला गेली, तर ती झोपली होती. तिला रात्रीचा प्रकार आठवला तसं ती तिच्याजवळ गेली आणि तिने निधीच्या डोक्यावरून हात फिरवला. निधीला जाग आली. आईने तिला ऑफिसला जाणार नाही का म्हणून विचारलं. ती उठली, पण तिला फार अशक्तपणा जाणवत होता. तिने ऑफिसमध्ये फोन करून येणार नसल्याचं कळवलं. निधीने सकाळी कसे तरी तिचा नाश्ता उरकला, पण नेहमी हसतमुख असणारी निधी आज शांत शांत वाटत होती. तिच्या घरच्यांनी तिला हसवण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. थोड्या वेळाने प्रत्येकजण आपापल्या कामावर निघून गेले. निधी घरात एकटीच होती. संध्याकाळी तिचा भाऊ जेव्हा घरी परतला तेव्हा त्याने खूप वेळा बेल वाजवली, पण निधीने दरवाजा काही उघडला नाही. शेवटी त्याने त्याच्या जवळच्या चावीने दार उघडलं आणि आत आला. आत आल्यावर त्याने जे पाहिलं ते पाहून तो चक्रावून गेला. घरातील सगळं सामान अगदी अस्ताव्यस्त पडलं होतं. टेबलवरील सगळ्या वस्तू खाली जमिनीवर विखुरल्या होत्या. किचनमधील भांडी, कपाटांमधील वस्तू सगळं अगदी अस्ताव्यस्त झालेलं होतं. काचेच्या वस्तू फुटून सगळीकडे काच पसरले होते. निधी एका कोपऱ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली होती. निधीला अशा अवस्थेत बघून तो खूप घाबरला. त्याने लगेच आईवडिलांना फोन करून घरी बोलावून घेतले आणि त्यांच्या डॉक्टरांना सुद्धा फोन केला. निधीचे आईवडील सोबतच घरी पोहोचले तेव्हा डॉक्टर आधीच तिथे हजर होते. त्यांनी निधीला इंजेक्शन वगैरे दिले होते आणि ती शुद्धीवर आली होती, पण तिला खूप अशक्तपणा जाणवत होता. त्या दिवसानंतर असे विचित्र प्रकार घरात घडतच राहिले. निधी अचानक रात्री किंचाळत जागी व्हायची आणि रडायची आणि म्हणायची की कोणीतरी तिच्या बाजूला बसलंय, कोणीतरी कायम तिच्यावर नजर ठेवून आहे. तिची आई रात्री तिच्याजवळ झोपू लागली. त्यानंतर तिला त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं. त्यांनी तिच्यावर उपचार सुरू केले, पण तिच्यावर उपचारांचा काहीही परिणाम होत नव्हता. निधीचं वागणं फार विचित्र होत चाललं होतं.
ती अचानक घरात एक वेगळीच व्यक्ती बनून फिरायची. वखवखल्या नजरेनं सगळ्यांना बघायची आणि वेगळ्याच भाषेत बडबड करायची आणि मध्येच बेशुद्ध पडायची. खूप वेळानं जेव्हा उठायची तेव्हा खूप अशक्त आणि कमजोर वाटायची. 2 ते 3 महिने उलटून गेली, पण तिच्या तब्येतीत काही फरक पडत नव्हता. एव्हाना आजूबाजूला सुद्धा तिच्याबद्दल माहिती झालं होतं. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कांताने एक दिवशी तिच्या मालकिणीला म्हणजेच निधीच्या आईला तिच्या ओळखीच्या गुरुजींबद्दल सांगितले. ती म्हणायची की निधीला बाहेरची बाधा झाली आहे आणि गुरुजी तिला ठीक करतील. निधीच्या आईवडिलांचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता, पण त्यांनी गुरुजींना घरी बोलवण्यास कांताला होकार दिला, कारण निधीची अवस्था खूप वाईट झाली होती आणि आता तर तिने खाणं पिणंसुद्धा बंद केलं होतं. एक पर्याय म्हणून ते तयार झाले होते. दुसऱ्या दिवशी कांता गुरुजींना घरी घेऊन आली. त्यांनी निधीकडे पाहिलं. गुरुजी तिच्या समोर होते आणि निधी त्यांच्याकडे नजर चोरून पाहत होती. अधूनमधून रागाने घरघर असा आवाज तिच्या घशातून येत होता. गुरुजींनी तिला पाहता क्षणी ओळखले की निधीच्या शरीरात एका आत्म्याने प्रवेश केला आहे. गुरुजी म्हणाले, तिला उद्या माझ्या घरी घेऊन या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते तिला गुरुजींच्या घरी घेऊन गेले. तेव्हा निधी त्यांच्या बंगल्याच्या गेटजवळ बाहेरच थांबली. ती आत यायला तयारच होत नव्हती. ती रडायचं नाटक करू लागली आणि म्हणाली, आई मला ठीक नाही वाटते इथे. चल ना प्लीज, आपण घरी जाऊ. चल ना प्लीज. पण जेव्हा तिचे आईवडील तिला जबरदस्ती आत घेऊन जाऊ लागले तेव्हा ती आक्रमक झाली आणि एका विचित्र घोगऱ्या आवाजात ती बोलू लागली, मी सांगते ना मला जायचं नाही आत. एथेरड्या, तुला कळत नाही का मला जायचं नाही आत तर? तितक्यात गुरुजींचे 2 अनुयायी बाहेर आले आणि त्यांनी तिला पकडून आत गुरुजींसमोर बसवले. गुरुजींसमोर एक अग्निकुंड होता. जवळ एका कलशमध्ये गंगाजल होते आणि एका भांड्यात विभूती होती. गुरुजींनी निधीला विचारले, कोण आहेस तू? तेव्हा ती अगदी निरागस आवाजात म्हणाली, मी निधी आहे गुरुजी. तिने असं बोलताच गुरुजींनी थोडी विभूती हातात घेऊन अग्निकुंडात टाकली. तशा मोठमोठ्या अग्नीच्या ज्वाळा वर जाऊ लागल्या व पुन्हा शांत झाल्या. निधीच्या आत असलेली आत्मा घाबरली आणि बोलू लागली, मी 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 कुसुम आहे. बोल, का त्रास देते तू या मुलीला? का छळते तिला तू? मला बरं वाटतं या शरीरात राहायला. जिवंतपणी मला जे सुख सुविधा मिळाले नाही ते मला हिच्या शरीरात राहून मिळाले. यावर गुरुजी तिला म्हणाले, तू आता या गरीब बिचाऱ्या पोरीच्या शरीरातून निघून जा. ही माझी आज्ञा आहे तुला. त्यावर ती पुन्हा म्हणाली, नाही, मी नाही जाणार. मला बरं वाटतं इथे. मी नाही अजून भटकत राहणार कुठे. मी इथेच राहीन. गुरुजींनी पुन्हा विभूती अग्निकुंडात टाकली. आगीच्या ज्वाळा पुन्हा धगधगल्या. ती वेदनेनं ओरडली आणि गुरुजींसमोर नमली. नाही नाही, मला राहू द्या. कृपा करून मला राहू द्या इथं. गुरुजी म्हणाले, मी तुला मुक्ती मिळायला मदत करीन. तू निघून जा इथून. आणि तू जर बऱ्या बोल्यानं गेली नाहीस तर मी तुला पोरीच्या शरीरातून घालवीनच, पण तुला अशा ठिकाणी कैद करून ठेवेल की 1000 वर्ष तुला मुक्ती मिळणार नाही. नको नको, मी जाते. मला कैद नको. ठीक आहे, पण तू निघून गेल्याचं प्रमाण काय राहील? मी जाता क्षणी तुमच्या बागेतल्या झाडावरचं नारळ खाली पडेल. ठीक आहे. गुरुजींनी त्यांच्या एका अनुयायाला इशारा केला. तसा तो लगेच बागेत गेला आणि नारळाच्या झाडाकडे लक्ष ठेवू लागला. मग त्यांनी कलशामधील गंगाजल हातात घेतलं आणि निधीच्या अंगावर शिंपडलं. तशी निधी थोडा वेळ बेशुद्ध पडली. अनुयायी धावत आत आला आणि नारळ पडल्याचं त्यानं सांगितलं. सगळा प्रकार बघून एका कोपऱ्यात बसलेले निधीचे आईवडील अजूनही गांगरलेल्या अवस्थेत होते. त्यांनी गुरुजींचे हात जोडून आभार मानले. त्यानंतर निधी पूर्ण बरी झाली, पण त्या सगळ्या ट्रॉमामधून सावरायला तिला वर्ष लागलं. माझं नाव समीरा नवलकर. माझ्या आयुष्यात एक असा काळ येऊन गेला जो आठवला की आजही अंगावर काटा येतो. खरं तर मी हे सगळं तुम्हाला सांगायचं काही कारण नाही. प्रत्येकाला आपापली टेन्शन्स असतात, कामं असतात. पण मी सगळं सांगते कारण मला तुम्हाला सावध करायचं आहे. आपण कोणावर विश्वास ठेवायचा कधी कधी कळत नाही.
पण कदाचित दुसऱ्यांच्या अनुभवावरून तरी आपण काही गोष्टी समजू शकतो. मी आणि माझा नवरा सचिन, आम्ही दोघं चांगल्या पोस्टवर जॉब करत होतो. पण माझा मुलगा कार्तिकच्या जन्मानंतर मी जॉब सोडला. माझे सासू सासरे मोठ्या मुलासोबत राहायचे, म्हणून मला कार्तिकचा सांभाळ करायला जॉब सोडावाच लागला. आणि आईवडिलांना तरी किती दिवस बोलवणार. पण जेव्हा कार्तिक 5 वर्षाचा झाला तेव्हा मी पुन्हा जॉब करायचं ठरवलं. माझ्या जुन्या कंपनीचे बॉस अजूनही मला तीच पोस्ट द्यायला तयार होते. सचिनची सुद्धा हीच इच्छा होती की मी पुन्हा जॉईन करावं. पण कार्तिकचं काय? म्हणून त्याला सांभाळण्यासाठी आम्ही बेबीसिटर शोधत होतो, जी घरी दिवसभर त्याचा सांभाळ करेल. बेबीसिटरचा विषय मी एकदा रेखा दीदींकडे केला होता. तेव्हा त्या म्हणाल्या, अरे समीरा, तू चिंता मत कर. मेरी बहन के बच्चे के लिए जो बेबीसिटर आती थी ना, मैं बोल के देखती हूँ उसको. अभी वो लोग तो शिफ्ट हो गए यहाँ से, यही पास ही में रहते थे. मैं कल ही मेरी छोटी बहन से उसका नंबर लेके फ़ोन कर दूंगी. रेखा आहुजा आणि मिस्टर आहुजा हे इथले मूळचे स्थायिक होते. आम्ही जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा रेखा दीदींनी खूप मदत केली आम्हाला. तेव्हा आमचं नुकतंच लग्न झालं होतं. आमच्या शेजारीच रेखा दीदींचा बंगला होता. खूप मोठं घर होतं त्यांचं. खूप श्रीमंती, पण पैशांचा जरा देखील घमंड नव्हता त्यांना. साधी राहणीमान, दाट केसांचा जुडा बांधलेला, कपाळावर खूप मोठी नाही पण ठसठशीत लाल टिकली, अंगावर कायम पांढरी किंवा काळीच साडी किंवा कधीकधी काळी पांढरी. इतर कुठले रंग कधी पाहिल्याचं आठवत नाही मला त्यांच्या अंगावर. हां, अगदीच कुठला खास प्रसंग असेल तर लाल साडी बस. अशी सळपातळ बांध्याची जवळजवळ 40च्या वयातली होती रेखा दीदी, पण तिची त्वचा अजूनही टवटवीत दिसायची. कार्तिकसाठी बेबीसिटर शोधून देते असं त्यांनी मला सांगितलं. दुसऱ्या दिवशी एक 30-32 वर्षाची बाई घरी आली. मी तिला ओळखलं नाही. तेव्हा ती म्हणाली, मी मनीषा, मला रेखा दीदींचा फोन आला होता. त्या म्हणाल्या की तुम्हाला बेबीसिटर हवी आहे. हो या ना, त्यांनी पाठवलं का तुम्हाला इथे? ती दिसायला तर चांगली दिसत होती, म्हणजे तिचं राहणीमान चांगलं वाटत होतं. तिने फिक्कट गुलाबी रंगाची कॉटनची साडी नेसली होती, अगदी टिपटाप, केसांची लांब वेणी घातलेली. दिसायला ती सामान्यच होती. तिची चौकशी करताना तिने सांगितलं की BAच्या पहिल्या वर्षाला असताना तिचं लग्न लावून दिलं आणि सासरकडच्या लोकांनी पुढे तुला शिक्षण पूर्ण करू देऊ असं आश्वासन दिलं. पण नंतर त्यांनी ते पूर्ण केलं नाही. घरची परिस्थिती गरिबीची. सासरे काम करत असताना 2 जण घरात कमवणारे होते, पण आता त्यांच्याकडून काम होत नाही, म्हणून तिने बेबीसिटरचं काम करायला सुरुवात केलं होतं. तिची कहाणी ऐकून मला त्यात काही शंका वाटली नाही, पण का कुणास ठाऊक मला काहीतरी मिसिंग वाटत होतं. सारखं असं वाटत होतं की हिच्या कहाणीमधलं हे अर्धवट सत्य आहे. पण मी तिच्यावर कसा कुणास ठाऊक लगेच विश्वास ठेवला. हिला रेखा दीदी ओळखतात एवढंच पुरेसं वाटलं मला. तिला मी दुसऱ्या दिवसापासून यायला सांगितलं. सुरुवातीला आठवडाभर मी घरीच होते, तरीसुद्धा मी तिला यायला सांगितलं, म्हणजे मला बघता येईल की ती कार्तिकला कशी सांभाळते आणि कार्तिकची सुद्धा तिच्यासोबत चांगली ओळख होईल. एका आठवड्यानंतर मी लगेच जॉईन झाले. सुरुवातीला 1-2 दिवस कार्तिकने थोडा त्रास दिला, पण रेखा दीदीने त्याला सांभाळून घेतलं. त्या अधूनमधून एखाद चक्कर घराकडे टाकत असं सगळं सुरळीत सुरू होतं. एक दिवस सकाळी कार्तिकच्या स्कूलला सुट्टी होती. एरवी दुपारी 12पर्यंत तो स्कूलमध्ये असायचा. मग त्याच्या थोडा आधी मनीषा घरी यायची. पण त्या दिवशी मी तिला लवकर बोलवलं होतं, पण ती येईपर्यंत कार्तिकने किती धुमाकूळ घातला होता तितक्या वेळात. तो काही बोलत नव्हता, पण नुसतं रडत होता. काय माहीत काय झालं होतं त्याला. त्यावेळी मला काही कळालंच नाही. मग जशी मनीषा त्याच्या डोळ्यासमोर आली, तो एकाएकी रडायचं थांबला आणि धावत जाऊन त्याने तिचं बोट पकडलं आणि म्हणाला, चल आपण जाऊ. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. मी मनीषाला विचारलं, काय ग, कुठे जायचं म्हणतोय तो? यावर ती म्हणाली, ताई, दादू मला आजकाल कधी कधी रेखा दीदींकडे जाण्यासाठी हट्ट करतो. कार्तिकला ती लाडाने दादू म्हणत असे. आधी त्या यायच्या ना इकडे, दिवसातून एखाद तरी फेरी असायची त्यांची. त्यांचा संधिवाताचा त्रास थोडा वाढलाय, म्हणून आता ते येत नाहीत जास्त इकडे.
तिचं बोलणं ऐकून मी कपाळालाच हात लावला. अरे देवा, त्यांना आधीच बरं नसतं आणि हा त्रास देतो त्यांना. त्या पण ना उगाच अतिलाड करतात कार्तिकचे. त्यांचा मुलगा बाहेर असतो ना, म्हणून कार्तिकला मुलासारखं मानतात त्या. माझं बोलणं ऐकून मनीषा थोडी गोंधळल्यासारखी वाटली, पण त्यावेळी इतकं काही विशेष वाटलं नाही मला ते. आमचं बोलणं सुरू होतं आणि तिकडे कार्तिकला काही धीर धरवत नव्हता. ठीक आहे, घेऊन जा त्याला आणि जास्त वेळ नका बसू, त्यांना त्रास नको द्यायला उगाच. असं बोलून मी माझं ऑफिसला जायचं आवरलं. सचिन आणि मी सोबतच घराबाहेर पडलो. त्या दिवसानंतर मला कार्तिकमध्ये फार मोठे नाही पण लहान सहान बदल जाणवू लागले. जसं की कधीकधी तो मला एकटाच हसताना दिसायचा. त्याचे आवडीचे काही पदार्थ त्यानं खाणंच बंद केलं होतं. म्हणजे अगदी बघायचं सुद्धा नाही तिकडे. जबरदस्ती भरवायचा प्रयत्न केला तर रडायचा, हातपाय आपटायचा. आणि काही असे पदार्थ जे त्याला कधीच आवडत नव्हते ते मागून मागून खायचा. भर थंडीतही त्याला घाम यायचा रात्री. मग झोपायचा नाही आणि AC चालू केला की शांत झोपायचा. मला त्याची काळजी वाटू लागली. मी सचिनला सगळं सांगितलं, पण तो म्हणाला, अगं ठीक आहे ना, माणसांच्या आवडीनिवडी बदलत असतात, त्यात काय एवढं मोठं. अरे मला मान्य आहे, माणसात बदल होत असतात, पण तेही इतके अचानक. हे असं सगळं कार्तिकच्या वाढदिवसाच्या 6 महिने अगोदरपासून घडत होतं. मला त्याची काळजी वाटतच होती, म्हणून मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि त्यांना सगळं सांगितलं. डॉक्टरांनी त्याला तपासून तो अगदी ठणठणीत असल्याचं सांगितलं आणि म्हणाले, काळजी करू नका, लहान मुलांमध्ये असे बदल होत असतात. तुम्ही त्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करा. मी तिथून घरी आली, पण का कुणास ठाऊक माझ्या मनाला एक वेगळीच अनामिक भीती जाणवत होती. कार्तिकला जवळ घेताना, त्याला स्पर्श करताना मला काहीतरी वेगळं, अभद्र असं जाणवत होतं. तुम्ही म्हणाल की स्वतःच्या मुलाबद्दल असं का कोणी बोलू शकेल, पण तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुम्हालाही धक्का बसेल. त्या दिवशी डॉक्टरांकडून परतताना मी घरात लावण्याचे कॅमेरा घेऊन आली, ज्याने घरातील सगळं 24 तास मी माझ्या मोबाईलवर केव्हाही बघू शकते. मी हॉलमध्ये, कार्तिकच्या खोलीत आणि स्वयंपाकघरात ते कॅमेरा बसवून घेतले. दुसऱ्या दिवशी आम्ही कार्तिकला घेऊन चौपाटीवर फिरायला गेलो. कार्तिक खूप खुश दिसत होता. सचिन आणि तो बीचवर मनसोक्त खेळले. त्याला असं इतकं स्वच्छंदी मी खूप दिवसातून पाहिलं नव्हतं. ते बघून मला खूप बरं वाटलं आणि मनात विचार केला की डॉक्टर म्हणतात ते खरं आहे. आपण कार्तिकला वेळ द्यायला हवा. खरंच आपलं दुर्लक्ष होतंय त्याच्याकडे.